महायुतीकडून राज्यसभेचे उमेदवार जाहीर। भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी, तर शिवसेनेकडून मिलिंद देवरांना संधी। राष्ट्रवादीकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी। प्रफुल्ल पटेल सध्या राज्यसभेचे खासदार, राजीनामा देऊन पुन्हा अर्ज भरणार। काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर। महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे राज्यसभेच्या रिंगणात। विधान भवनात पार पडलेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीला 12 आमदार अनुपस्थित। उद्याच्या बैठकीला तरी हजर राहणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार। भाजप चौथा उमेदवार देणार नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। आगामी निवडणुकीत शरद पवार गटाला पाडलंच पाहिजे, त्यासाठी काका का असं लिहून प्रचार करावा लागेल। सका पाटलांचा संदर्भ देत अजित पवारांची शरद पवारांवर टीका। देशात पक्ष फोडण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू। फडणवीस आता फोडणवीस झालेत। नगरमधील भाषणातून उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका। मनोज जरांगेंची प्रकृती खालावली तरी उपचार घेण्यास जरांगेंचा नकार। मी मेलो तर मला तसंच सरकारच्या दारात टाका, सरकारला धारेवर धरा, जरांगेंचं आवाहन। मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावणार। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। अबुधाबीतील मंदिराचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। 27 एकर जागेवर उभारलं भव्य स्वामीनारायण मंदिर। अबुधाबीतल्या पहिल्या हिंदू मंदिराबद्दल प्रचंड उत्साह। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।